या पियुष. जे चित्र तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मागील 2 ते 3 महिन्यांपासूनची मेहनत घेतलेली आहे. आम्ही विनंती करत आहोत सर्व प्रेक्षकांना, एकदा जाणता राजा क्रीडा मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ज्याप्रमाणे त्यांचं आयोजन, ज्याप्रमाणे त्याने मेहनत घेतलेली आहे, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून एकत्रित पद्धतीने काम केलेलं आहे. तर आपण थोडंसं मनोगत आपण व्यक्त करून घेऊयात. या स्पर्धेचे लाडके श्रीमान आयोजक किरण शेठ राऊत साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि या स्पर्धा यशस्वी 5 पर्व आपले झालेले आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल? जाणता राजा चषक 2025 कासगाव हे यशस्वीरित्या पार पडण्यामागे ग्रामस्थ मंडळ कासगाव यांचे खूप खूप आभारी आहे. तसेच जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव, श्री गणेश क्रीडा मंडळ कासगाव व डिंगडॉंग क्रीडा मंडळ कासगाव या स्पर्धा यशस्वी करण्यामागे यांचा मोलाचा सहकार्य व अफाट मेहनत राहिली. तसेच जाणता क्रीडा मंडळ कासगाव यांचे मी शतशः आभारी आहे का त्यांनी एक महिनाभर जवळजवळ 1 महिनाभर अथक परिश्रम करून ही स्पर्धा करण्यामागे यशस्वी करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा राहील. तसेच समालोचक असतील त्यांनी ही मोलाची कामगिरी केली. MTC TV चॅनलवाले असतील त्यांचाही मोलाचा सहभाग राहील. तसेच आपले पंच कमिटी असतील व तसेच माझे ग्रामस्थ मंडळ कासगाव संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कासगाव यांचा मी शतशः आभारी आहे. आणि तसेच इथं जे सहभागी झालेले कार्यकर्ते असतील, जे अतिथी असतील, तसेच सर्व खेळाडू ठाणे रायगडमधील ज्या 48 संघांनी भाग घेतला त्याच्यातील सर्व खेळाडूंचे मी मनपूर्वक आभार मानतो व त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. जी स्पर्धा ज्यांनी डोक्यावर घेतली आणि ठाणा रायगड नाही महाराष्ट्रात संपूर्ण ही प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि ज्या प्रेक्षकांनी आम्हाला डोक्यावर उचलून घेतले त्यांचा मी मनापासून शुभेच्छा देतो व आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आभार साहेब आम्ही आपलं व्यक्त करत आहोत, कारण तुम्ही होतात त्या कारणास्तव संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळाने मेहनत घेतली आणि त्या कारणास्तव हे 5 यशस्वी पर्व ही स्पर्धा आपण पाहतो. तर संपूर्ण महाराष्ट्राने या स्पर्धेची दखल घेतलेली आहे, कारण असं सुसज्ज नीटनेटकं आयोजन फार कमी पाहायला मिळत असतं. आणि हरीशजी राऊत साहेब, किरण शेठ राऊत साहेब, आम्ही संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळाचं देखील विशेष आभार व्यक्त करत आहोत की ज्याप्रमाणे आपण या संपूर्ण स्पर्धेला, या संपूर्ण मंडळाला एकत्रित ठेवून आपण ही स्पर्धा भरवलीत त्याबद्दल आपलं विशेष गोड कौतुक करत आहोत. आणि लगेचच आपण वळत प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे आणि वळूयात, ऐकूयात आवाज रोशन संते सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थोडंसं व्हॉल्यूम द्या आता. थँक्यू. भिवंडी लोकसभा सभेचे खासदार श्री बाळेमामा म्हात्रे व किसनजी कतोरे साहेब यांच्यापासून मला जी प्रेरणा मिळाली आणि जो खेळाचा जो नियोजन केला होता हे त्यांच्या आशीर्वादानेच मी हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होता. तर त्यांचे मनापासून शतशः आभार मानतो. नक्कीच खऱ्या अर्थाने खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहिलं. कासगाव चषकाचं 5वं वर्ष देखील यशस्वी करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं जी मॅनेजमेंट कमिटी 48 ग्रामीण संघांचा देखील आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. विजयी 6 संघांचं देखील आपण अभिनंदन करूया आणि 6 संघांना विनंती असेल आपण समोर यायचं आहे आणि आपण बक्षीस समारंभ वैभवजी राऊत यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आणि बक्षीस समारंभ सुरू करण्याआधी नक्कीच विनंती करतो प्रेक्षकांना, खेळाडूंना
कासगाव चषक आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या आयोजकांसाठी. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो नक्कीच या ठिकाणी थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय. विशेष आभार या संपूर्ण स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय किरणदादा राऊत यांच्या वतीनं मानण्यात आलं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भिवंडी लोकसभेचे आपल्या सर्वांचे लाडके आणि नवनिर्वाचित खासदार आदरणीय सुरेजी गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थातच बाळामामा यांच्या वतीनं आपल्याला तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीनं देण्यात आलं होतं. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कासगाव आणि जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या वतीनं बाळामामांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि विशेष आभार आम्ही या ठिकाणी मानतोय. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक ज्यांच्या वतीनं आम्हाला देण्यात आली ते सन्माननीय बहुजन युवा नेतृत्व ठाणे जिल्ह्याचे आदरणीय प्रवीणजी राऊत साहेब आणि सन्माननीय बाळाशेठ राऊत बदलापूरचे नामांकित समाजसेवक भावी नगरसेवक आणि सन्माननीय अभयजी तावडे साहेब आणि दीपक शेठ कथोरे यांचे मनपूर्वक विशेष आभार या स्पर्धेच्या वतीनं. आज खऱ्या अर्थाने 48 ग्रामीण संघांना सहभाग देण्यात आला आणि 48 ग्रामीण संघातून 6 संघाने नाविन्यपूर्ण खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे. आज त्या संघाने आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आमंत्रित करत आहोत. खऱ्या अर्थाने ते या स्पर्धेचे हकदार आहेत, या पारितोषिकाचे हकदार आहेत. असे 6 संघ त्यांना विनंती राहील की आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. प्रथमतः किरण शेठ राऊत आणि हरेश दादा राऊत या 6 संघांचं त्यांच्या वतीनं आपण अभिनंदन करू. एकदा 6 संघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यासाठी आकर्षक कूलर या स्पर्धेच्या वतीनं देण्यात येईल आणि ज्या ठिकाणी जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित एक कासगाव चषक त्या खेळाडूला देण्यात येईल. ही वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत आणि या स्पर्धेमधून ज्यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेले आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देऊन चांगला एफर्ट त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे आणि त्या खेळाडूला आमच्या कॅमेरामॅननी अर्थातच ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून त्याला टिपण्यात आलेलं आहे. असा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब जातोय. हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय आपल्या मुख्य मंचावरील मान्यवर सन्माननीय साईनाथ दादा राऊत यांना विनंती राहील की आपण या आपल्या शुभास्य देऊ. हे पारितोषिक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जो क्षेत्ररक्षक आहे आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी आणि कूलर देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. संघ आहे जो नांदुरकी संघाचा आकाश हा खेळाडू आहे. त्याला विनंती राहील कारण कदाचित सरनेम आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये त्याचं. आकाश पाटील आय थिंक सो हेच नाव या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट करणार होतो परंतु काही चुकीचं कोणाला वाटायला नको याच कारणास्तव आकाश यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सचिन टेंबे यांना विनंती करायला आपण मंचावरती यायचे. या सचिन दादा टेंबे आणि कल्पेजी लाने, गणेशजी राऊत यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती यायचे. शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अंतिम सामना जिंकून दिला, चांगला खेळ त्याचा राहिलेला अंतिम सामन्यामध्ये, तो खेळाडू बडवल बी प्लस संघाचा समीर माळी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 8 बॉल 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलेले. त्या खेळाडूला विनंती करायला आपण यायचं लगेच. हनुमंत टेंबे आणि सचिन टेंबे यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती यायचं लगेच. या लवकर आपण ओमकार टेंबे यांना सुद्धा विनंती राहील. अमोलदादा भोईर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मानाचा मॅच आपण देऊ. एकदा याही खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जेव्हा धावण्याची स्पर्धा होती, अगदी आपण पाहतो अंतिम सामन्यामध्ये भडवल बी प्लस संघाला नेण्यासाठी एक जबरदस्त कामगिरी याच खेळाडूने केली होती, समीर माळीने. चला ओमकार ऍडव्होकेट यांना विनंती राहील आपण यायचे साहेबांना. उपसरपंच विकी भुईर यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती यायचे. सचिन टेंबे यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती यायचे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण हा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी करणार आहोत. यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्यांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी केलेली आहे, असे 2 गोलंदाज या स्पर्धेमध्ये आम्ही निवडलेले आहेत. खऱ्या अर्थाने दोन्ही गोलंदाजांच्या विकेट समान आहेत, समसमान. 6 विकेट या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये या ठिकाणी त्या गोलंदाजाने अत्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे. अशाच गोलंदाजाला आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्यासाठी सुद्धा पारितोषिक, आकर्षक कूलर आणि एक आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन दोन्ही गोलंदाजांना आपण सन्मानित करणार आहोत. गोलंदाज असेल, कोण असेल, एनी गेस? नाव तर थोडस मला थोडस डाऊट वाटतंय. हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय ज्ञानेश्वरजी टेंबे यांना विनंती करायला आपण आपल्या शुभेच्छा आपण देणार आहोत. सन्माननीय ज्ञानेश्वर टेंबे आणि गणेशजी राऊत दोन्ही मान्यवरांना विनंती करायला आपण पुढे यायचे. दोन गोलंदाज संघ कासगाव आणि एक संघ बडवल बी प्लस. गोलंदाज करण लहाने आणि बडवल बी प्लस संघाचा गोलंदाज पंकज मस्कार. चला दोघेही या. दोघांचे समसमान विकेट आहेत म्हणून दोन्ही गोलंदाजांना आपण या ठिकाणी बोलवतोय. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं अत्यंत सुंदर निर्णय देण्यात आलेला आहे, कारण कोणत्याच खेळाडूवरती अन्याय होणार नाहीये यासाठी आपण 2 गोलंदाज निवडलेले आहेत. टाळ्या झाला पाहिजे. डीजे मास्टर आपण थोडंसं व्हॉल्यूम द्या आणि बॅकग्राऊंड म्युझिक या ठिकाणी दिली तर बरी होईल.
चला धन्यवाद करण, कॉंग्रॅच्युलेशन. आणि पंकज मस्कर, आता कूलर साठी दोघांना धावावा लागेल. हा कूलर नक्की कोणाला द्यायचा? चला या ठिकाणी करण लहाने यांचा मनाचा मोठेपणा आहे. या ठिकाणी आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण देणार आहोत. त्याच्यासाठी या स्पर्धेच्या वतीनं धनेश ठाणगे यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आणि एक आकर्षक ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी देण्यात येईल. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांनी खोऱ्याने धावा ओढत असताना तब्बल आपल्या बॅट मधून 81 धावा बनवल्या आणि 2 विकेट गोलंदाजी करत असताना मिळवल्या असा खेळाडू या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. कोण असेल? पुन्हा एकदा मला प्रेक्षकांमधून ऐकायला आवडेल. कोण? रवींद्र मस्कर, कारण त्याच्या धावा 35 आहेत. धावा 81 मी सांगितलेल्या आहेत. लक्षात असू द्या, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज संघ स्वर्गीय रमेश स्मृती 11 जय हनुमान डोके संघाचा नसून जय भवानी शिरगाव संघाचा सागर हिरमाई. सन्माननीय धनेश ठाणगे यांना विनंती आपण यायचे, ज्यांच्या वतीनं या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल देण्यात आली होती. या आपण रोशन शेंडे यांना विनंती आपण यायचे आणि नैतिक राऊत. चला लवकर या, आपण आपल्या शुभेच्छा आपण देऊ. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे सागरसाठी. टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांसाठी अजिबात कंजूशी नको. नेहा 11 भागाराम पवार पुरस्कृत जय भवानी शिरगाव या संघाचा खेळाडू सागर हिरमाई. त्याचा वाढदिवस सुद्धा आहे. त्याला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. यानंतर 6व्या क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत. या स्पर्धेचा रोख रक्कम रुपये 25,000. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही सन्माननीय कासगाव ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय बीकी नंदू भुईर यांना विनंती करू आणि सन्माननीय नितीनजी शेळके यांना सुद्धा विनंती करू की आपण पुढे आपल्या शुभास आपण 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम रुपये 25,000 आणि 6व्या क्रमांकाचा हकदार आहे छत्रपती संभाजीनगर कुळगाव. चला कुळगाव संघाला विनंती करायला आपण यायचे. छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाला आपण 6व्या क्रमांकाचा पारितोषिक देऊन सन्मानित करू. टाळ्या झाल्या पाहिजेत याही संघासाठी. पहिल्यांदाच नाईट फॉर्मॅट मध्ये खेळतीये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीची ही नवीन टीम आहे आणि त्यांनी मात्र एक जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. त्यांचे अभिनंदन आपण करू. यानंतर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000. हे पारितोषिक देण्यासाठी पुनश्च एकदा हनुमंत टेंबे आणि उपस्थित प्रकाश राऊत यांना विनंती राहील की आपण समोर या. या प्रकाश राऊत. रोख रक्कम रुपये 25,000 आणि आकर्षक कासगाव चषक 5व्या क्रमांकाचं संघ आहे नेहा 11 भागाराम पुरस्कृत
बागाराम पवार पुरस्कृत जय भवानी शिरगाव. या आपण शिरगाव संघ 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. यानंतर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक रोख रक्कम रुपये 25,000. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करू सन्माननीय सुरेशजी राऊत आणि बाक्या मसने यांना सुद्धा विनंती राहील. रवी कांबाळे, देवीदास मसने आणि मनोहर खांबाळे यांना सुद्धा विनंती राहील. आपण या सर्वांच्या वतीनं आपण हे पारितोषिक देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 जो भिवंडी विभागातील संघ आहे जू नांदुर्गी संघ या ठिकाणी मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकवलेले त्यांचे अभिनंदन आपण करू. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या संघाचं. प्रथमच या ठिकाणी बदलापूर नगरीमध्ये खेळतोय. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आणि किमान पहिल्यांदा या बदलापूर शहरामध्ये खेळत असताना पारितोषिकाचा हकदार राहिलेला आहे तो संघ. त्यांचे आपण अभिनंदन करणार आहोत. राजन खांबाळे आणि वैभव राऊत यांना सुद्धा विनंती राहील आपण मंचावरती यायचे. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 आणि आकर्षक करंडक अर्थातच कासगाव चषक हे पारितोषिक देण्यासाठी समाधान खांबाळे आणि रुपेश राऊत यांना विनंती राहील आपण यायचे. समाधान खांबाळे, रुपेश राऊत, मनोहर खांबाळे या आपण आपल्या शुभास्य आपण देणार आहोत पारितोषिक तृतीय क्रमांकाचं. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाईल स्वर्गीय रमेश स्मृती 11 जय हनुमान ढोके. चला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. रवींद्र भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. अमोलजी भोईर, देवा भोईर, प्रमोद भोईर सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक. यानंतर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक रोख रक्कम रुपये 50,000 धनराशी आणि आकर्षक कासगाव चषक जो संघ मेगा फायनल मध्ये पराभूत झाला या स्पर्धेचा रनरअप संघ. सर्वांना माहितीच आहे की याच बदलापूर नगरीतील आपल्या होम ग्राउंड वरील एक दर्जेदार आणि दिग्गज संघ मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत, हरेशजी राऊत आणि संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येईल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000. धन्यवाद आणि वेल प्लेड करण.
अभिनंदन पुढील तुमच्या वाटचालीसाठी. आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचा चॅम्पियन संघ 1,00,000 रुपये धनराशी जी आम्हाला देण्यात आली होती. सन्माननीय भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे अर्थातच बाळामामा यांच्या वतीनं. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ बडवल B+ विजय गोमारे पुरस्कृत. चला डीजे मास्टर थोडस गाणी लावा यार. विजय गोमारे पुरस्कृत बडवल B+ आणि या स्पर्धेचं खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक या ठिकाणी देण्यात येणार आहे. कोणाला हवी आहे का बाईक? नको, डोकेवाले नको ना तुम्हाला? बडवलवाले कासगाववाल्यांना नको, त्यांना कूलर भेटला ठीक आहे, तो सुद्धा त्यांनी देऊन टाकलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थापन समितीला आणि लाडक्या आयोजकांना विनंती करायला आपण समोर या. जी बाईक आम्हाला या ठिकाणी ज्या मान्यवरांच्या वतीने देण्यात आली होती त्यांचं विशेष आभार. सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेब, सन्माननीय बाळाशेठ राऊत, अभयजी तावडे आणि शिवाजी शेठ कतोरे यांच्या वतीने ही 2 व्हीलर बाईक आम्हाला देण्यात आली होती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही विकेट घेतलेली नाहीये आणि तब्बल 98 धावा या स्पर्धेमध्ये बनवण्यात आल्या होत्या. असा खेळाडू कोण असेल? कोण? भावेश टेंबे, भावेश लाने, नवनाथ राऊत, मला असं वाटतं शिवा टेंबे असेल. आणि या स्पर्धेचा बालिकावीर भाग्यवान खेळाडू 48 ग्रामीण संघामधून स्वर्गीय रमेश स्मृती 11 जय हनुमान डोके संघाचा रुपेश भोईर. राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला. कासगावचे शेख गाजतंय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला. थँक्यू डीजे. आणि आपण नक्कीच रुपेशची चर्चा करणार आहोत. रुपेशचा बल्ला जास्त बोलतो, रुपेश बोलतात फार कमी, परंतु आता शेवटची या ठिकाणी त्यांची एक बाईट आपण घेणार आहोत. रुपेश भोईर, प्रथमतः तुमचं अभिनंदन. काय सांगाल, या स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा आली? मजा तर खूपच आली आणि पहिली माझी मॅन ऑफ द सिरीज आहे आणि खूप आनंद झाला आहे. आणि सर्वात सपोर्ट मला माझ्या टीमचा आहे, कारण इथपर्यंत मी त्यांच्यामुळे पोहोचलो आहे. तुझ्या स्वप्नातील बाईक तुला मिळालेली आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळता, कदाचित आपण पाहिलं तर या सीझनमध्ये अगदी आपण पाहिलं तर ट्रॉफी पासून सुद्धा तुम्ही वंचित होता, थोडंसं आउट फॉर्म होता. आणि आता आपण पाहतो तर या स्पर्धेमध्ये एक चांगली उंची, एक स्टँडर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि एक जबरदस्त स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्ही नाविन्यपूर्ण खेळ केलेला आहे. काय सांगाल, तुम्हाला बाईक मिळाली आहे, स्वप्नातील ही पहिली तुमची बाईक आहे, या बाईकचं श्रेय कोणाला द्याल? मी पूर्ण माझ्या टीमला देईल.
आणि एक प्रश्न आम्ही आवर्जून विचारत असतो, जेव्हा पहिली बाईक असो किंवा बाईक नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कितवी बाईक असू द्या, मग आता बाईक तुम्हाला मिळाली आहे, पहिल्यांदा या बाईकवरती कोणाला बसवणार? शक्यतो आता माझा मित्रच बसेल, भाऊ कोण ना कोण तर बसेलच. नंतर नाही, कदाचित रुपेश तुमचं लग्न झालेलं आहे, आम्ही असं सांगणार नाही की तुम्ही प्रेयसीला बसवलं पाहिजे. पहिल्यांदा तुमची धर्मपत्नी किंवा तुमचा मुलगा मुलगी जे काय असेल ते काय सांगाल याबद्दल? नक्कीच त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि ते पूर्ण मॅच बघत होते घरी, ते पण खुश असतील. धन्यवाद. या ठिकाणी पहिले मित्राला बसवण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कोण मित्र पहिल्यांदा बसले गाडीवरती तुझ्या बरोबर? देवा होईल. वाह, क्या बात आहे. आणि तुझं पुनश्च एकदा अभिनंदन, तुझ्या संघाचं अभिनंदन. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी अत्यंत सुंदर या ठिकाणी आपण बाईक त्याला सन्मानित करत आहोत बाईक देऊन, आणि संपूर्ण जय हनुमान ढोके संघाचं अभिनंदन आपण करणार आहोत. स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे. अगदी आपण पाहतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थाने 5 दिवस रात्रीमध्ये या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये पार पाडलेली आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे किरण शेठ राऊत आणि हरेशजी राऊत साहेब असतील, परंतु संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कासगावचं विशेष कौतुक केलं पाहिजे. आणि संपूर्ण स्पर्धा सर्व आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक आणि विशेष आभार. या ठिकाणी सर्व ऑफिशियल टीमचा मनपूर्वक आभार. या ठिकाणी ही स्पर्धा संपली असं मी सन्माननीय किरण शेठ राऊत आणि हरेशजी राऊत साहेब जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या वतीनं जाहीर करतो. तुमची सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला.